सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मला ही कथा खूप आवडली म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. कथेचं शीर्षक आहे दुरावा. मित्रांनो, तुम्ही अजूनही माझं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की आताच हे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या पुढील कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होतील. ही कथा जर तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर जरूर करा. या कथेविषयी किंवा या चॅनलविषयी जर तुम्ही काही सांगू इच्छित असाल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुमचे विचार अवश्य लिहा. तुमच्या विचारांचे मनोगताचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आता ऐका ही कथा, जिचं शीर्षक आहे दुरावा. स्नेहा ऑफिसमधून परतली आणि सोफ्यावर विसावली. डोरबेल वाजली म्हणून तिने दरवाजा उघडला तर बाहेर तिचे वडील उभे होते. पप्पा, आज लवकर? हो, कारणच तसं आहे. म्हणजे? तो टीव्ही लाव आधी. कशाला? तुझा नवरा हिरो झालाय आज, पप्पा थोड्या उत्साहाने म्हणाले. म्हणजे काय, मला समजलं नाही. थांब, मीच टीव्ही लावतो, असं बोलून त्यांनी रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलायला सुरुवात केली. हां, बघ आता. स्नेहाने पाहिलं, टीव्हीवर न्यूज येत होती. स्कूल टीचर बिकम्स हिरो आणि अनिरुद्धचा फोटो तिला दिसला. त्याला जखमी अवस्थेमध्ये स्ट्रेचरवरून घेऊन जात होते. त्यानंतर एक व्हिडिओ दाखवला. त्यात अनिरुद्ध एका जळत्या बसकडे धावत जाताना दिसत होता. मागे शाळेला आग लागलेली दिसत होती. लोक ओरडत होते. अनिरुद्ध धावत जळत्या बसमध्ये गेला आणि थोड्या वेळाने एका मुलीला खांद्यावर घेऊन परतला आणि काही क्षणातच त्या बसमध्ये स्फोट झाला आणि ती बस पूर्णपणे खाक झाली. स्नेहा डोळे विस्फारून सर्व पाहत होती. तिला सगळंच फार धक्कादायक वाटत होतं. अरे बापरे, केव्हा झालं हे? आणि हा काय मूर्ख आहे का? फायर ब्रिगेडची माणसं होती तिथे. याला सवयच आहे पूर्वीपासून अशा वेळी पुढे जायची. कुठे आहे हा आता? तसं काही काळजीचं कारण नाही. जास्त काही इंजुरी नाही. जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आहे त्याला. यू शूड बी प्राऊड ऑफ हिम. प्राऊड? मेला असता तो पप्पा. कसली फिकीरच नसते या माणसाला. कोणी मागे नाही का याच्या? स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हाताने चेहरा झाकून घेतला. तिचे पप्पा जवळ आले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, मला समजतंय बेटा, पण त्याने जे केलं ते चांगल्यासाठीच केलं ना. एका मुलीचे प्राण वाचवले. हो पप्पा, पण एवढं बोलून तिने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ते तिला थोपटत राहिले. अनिरुद्ध कलाकार माणूस होता. स्नेहा आणि तो एकाच आर्ट कॉलेजचे विद्यार्थी होते. त्याच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावावर स्नेहा भाळली होती. स्नेहाचे वडील आर्किटेक्ट होते. त्यांचा या संबंधाला विरोध होता, पण त्याला न जुमानता दोघांनी लग्न केलं. कॉलेजनंतर अनिरुद्ध वेगवेगळे जॉब करत राहिला, सोडत राहिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला त्याला आवडायचं. सध्या तो आर्ट टीचर म्हणून एका शाळेत काम करत होता. माणसाचं वय जसं वाढत जातं तसे त्याचे विचार बदलत जातात. जगण्याच्या प्रायोरिटीज बदलतात. काही गोष्टी सुटतात. काही गोष्टींचं महत्त्व कळायला लागतं. तसंच काहीसं स्नेहा आणि अनिरुद्ध यांच्या संसाराचं झालं. अनिरुद्ध केव्हाच प्रॉपर्टी, पैसा याबाबत गंभीर नव्हता, पण भविष्याच्या दृष्टीने आपण काहीतरी विचार करायला पाहिजे हे स्नेहाचं मत होतं. आता आभाच्या येण्याने त्यांच्या संसाराचा सुंदर त्रिकोण झाला होता.
स्नेहाने स्वतःची इंटिरियर डेकोरेशनची एजन्सी सुरू केली होती. अनिरुद्धने पण तिच्याबरोबर काम करावं अशी तिची इच्छा होती. पण अनिरुद्ध काही याला तयार होत नव्हता. स्नेहाने बऱ्याच वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अनिरुद्धने नेहमी तिला उडवून लावलं. पण काहीही करून आज सोक्षमोक्ष लावायचाच असं स्नेहाने ठरवलं होतं. येऊ का? स्नेहाने घसा खाकरत विचारलं. हो, अनिरुद्ध तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं. अशा वेळी स्नेहा त्याला केव्हा डिस्टर्ब नाही करायची. मला जरा बोलायचं होतं. आत्ता? हो, मला माहिती आहे तुझा वेगळाच मूड आहे, पण कामाच्या व्यापात वेळच मिळत नाही. एक रविवार असतो म्हणून. ओके. स्नेहा त्याच्याजवळ जाऊन बसली. मी तुला मागे सांगितलं होतं. कशाविषयी? माझ्याबरोबर काम करण्याबाबत. ओह, मला वाटतं मी तुला सांगितलं आहे नॉट इंटरेस्टेड म्हणून. अनिरुद्ध पटकन म्हणाला. पण का? मला नाही जमणार सतत धंदेवाईक विचार करून काम करणं. पण आयुष्यात काही मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. पण आपण दोघे इतके कमावतो की आम्हाला काही कमी पडणार नाही. आता नाही, पुढे सगळंच बदललेलं असेल कदाचित. पुढचं पुढे बघू. मला आता तरी तुमच्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यात अजिबात रस नाही. आय विल बी मिसफिट देअर. स्वतःला बदलायचं नसलं की लोक अशी कारणं शोधतात, स्नेहा रागाने म्हणाली. स्नेहा, मला मुलांना शिकवायला आवडतं. किती सर्जनशील आणि उत्साही असतात ही मुलं. एकदम कोरी. त्यांच्या चैतन्याने आपला उत्साह वाढतो. त्यांच्या समस्या सोडवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या कलाकृतीने त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद पाहणं, हे सगळं मी एन्जॉय करतो. माझाही हात चालू राहतो. कॉम्प्युटरवरच्या रंगात काम करण्यापेक्षा खऱ्या रंगात मी जास्त रमतो. मोकळ्या वेळात माझी पेंटिंग बनतात, सेलही होतात. केव्हा तरी शाळेच्या स्किटसाठी लिहितो. खूप क्रिएटिव्ह आहे हे सगळं. हे सगळं सोडून तुमच्या उपयोजित कलेकडे मला यायचं नाही. तुला तर काहीच समजत नाही. तुलाच काही समजत नाही. तूच किती बदलली आहेस. आपण या कित्येक दिवसामध्ये कुठे बाहेर गेलो नाही. एकत्र बसून गप्पा मारल्या नाहीत. सतत तुझ्या मीटिंग्स, फोन. यंत्रमानवासारखं झालंय तुझं आयुष्य. लुक ॲट युअरसेल्फ. मला आवडणाऱ्या कुरळ्या केसांच्या बटा तुझ्या चेहऱ्यावर येत नाहीत. या काळ्याभोर गहिऱ्या डोळ्यातून तू माझ्याकडे पाहत नाहीस. आणि तुझे ते पुष्ट अधर पूर्वीसारखा प्रेमाचा वर्षाव करीत नाहीत. बस अनिरुद्ध, तुला जास्त झालेली दिसते. मी एका गंभीर विषयावर बोलते आहे आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. बायकोशी प्रेमाच्या गोष्टी करणार नाही तर कोणाशी करणार? हेच ते सारखं कला, प्रेम, भावना याही पलीकडे आयुष्य असतं, स्नेहा ओरडून म्हणाली. हे नसेल तर आयुष्यात उरतं काय? अनिरुद्धने स्नेहाच्या डोळ्यात पाहत म्हटलं. यावर स्नेहा शांत बसली, पण नंतर स्वतःला सावरत म्हणाली. हे बघ अनिरुद्ध, आता मी तुला शेवटचं विचारते. तू माझ्याबरोबर काम करणार आहेस की नाही? शेवटचं म्हणजे व्हॉट डू यू मीन? नाहीतर मी आभाला घेऊन इथून निघून जाईल, स्नेहा निर्धारानं म्हणाली. आर यू सिरियस? हो, स्नेहा म्हणाली. आता मात्र अनिरुद्ध हडबडला. तो तिच्या अगदी जवळ गेला आणि तिचे हात पकडून म्हणाला. ए स्नेहा, असं करू नकोस यार. मी कंटाळली आहे आता तुला. तुझ्याबरोबरचे मित्र बघ कुठल्या कुठे पोहोचले आणि काय चाललंय तुझं. तुला आमची चिंता नाही का? असं कसं बोलतेस तू स्नेहा? कलाकार होणे हा काय गुन्हा आहे? आता तू पैसा आणि प्रॉपर्टीशी तुलना करायला लागलीस. पण कधी काळी माझ्या याच गुणांवर तू प्रेम केलं होतंस.
काळ बदलतो, माणसाने पण बदलावं जरा तरी. का? आम्ही कलाकारांनी तर हे जग घडवलं, त्याला सुंदर केलं, निर्जीव वस्तूंना रंग आकार दिले, दगडातून शिल्पे कोरली, चंद्र सूर्य आणि तारे आमच्या कलाकृतींचे भाग बनले, प्रेमिकांना प्रेयसीसाठी सुंदर ओळी दिल्या, तिच्या सौंदर्याला चित्र आणि कवितेचा भाग बनवलं. आम्ही जर आमचं काम थांबवलं तर हे जग नीरस, एकसुरी आणि निर्जीव होऊन जाईल. आम्ही नाही बदलणार, मी नाही बदलणार. तुमच्या ठरवलेल्या चौकटीत मला बांधू नका, सॉरी. अनिरुद्ध स्नेहापुढे हात जोडत म्हणाला. हा तुझा अंतिम निर्णय आहे का? हो, अनिरुद्ध ठामपणे म्हणाला. मग गुड बाय. मी तर इथून जाणारच, पण बरोबर आभाला पण घेऊन जाणार. स्नेहा उठून उभी राहत म्हणाली. काय? तुला जायचं तर जा, पण आभाला नको नेऊ. मला आता कोणतीच रिस्क घ्यायची नाही. आभा माझ्याबरोबरच येईल. स्नेहाने आज एकदम ठाम निश्चयच केला होता. तिचा एकूण आविर्भाव पाहून काय बोलावं हे अनिरुद्धला सुचत नव्हतं. ओके, तो हताश होऊन म्हणाला. स्नेहा निघून गेली. अनिरुद्धने ग्लासातला पेग संपवला, अजून एक पेग बनवला आणि शांतपणे पीत बसला. या प्रसंगानंतर स्नेहा तिच्या माहेरी आली होती. नंतर ती तिच्या कामात बिझी झाली. जवळजवळ 3-4 महिने तिचा आणि अनिरुद्धचा कोणताच संपर्क नव्हता आणि आता अचानक ही बातमी आली. टीव्हीवरची बातमी पाहून स्नेहा खूप डिस्टर्ब झाली होती. तिच्या मनाची घालमेल पाहून तिच्या मम्मीने तिच्याशी बोलायचं ठरवलं. स्नेहा बेटा, तुला जर एवढं वाटतं तर तू बघायला का जात नाहीस? मी? हो, माणसाने एवढं पण दगडासारखं राहू नये. दगडासारखं? हो, एकदम भावनाशून्य होऊन कसं चालेल? बरं, जाते उद्या सकाळी. आज काय त्याला न्यूज चॅनलवाल्यांचा गराडा पडला आहे. जाताना आभाला पण घेऊन जा. काय उड्या मारत होती पप्पाला टीव्हीवर बघून. लगेच फोन पण केला त्याला. मम्मी हसत म्हणाली. हो, सर्कसच आहे नुसती. जसा बाप तशी पोरगी. स्नेहा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेली. रिसेप्शनला तिने विचारलं, अनिरुद्ध कोणत्या रूममध्ये आहेत? रिसेप्शनने नंबर सांगितला आणि विचारलं, आपण कोण? मी त्यांची वाईफ. ओह, लकी आहात तुम्ही. का? यू गॉट सच ब्रेव्ह हजबंड. स्नेहाने खांदे उडवले आणि ती अनिरुद्धच्या रूमकडे चालू लागली. ती जेव्हा त्याच्या वार्डमध्ये गेली तेव्हा बेडवर कोणीच नव्हतं. ती बसून राहिली. थोड्या वेळाने अनिरुद्ध वॉशरूममधून बाहेर आला. मानेवर रुळणारे केस, दाढी वाढली होती. तो त्याच्या मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तो जसा जवळ आला तसं तिला सिगरेटचा वास आला. तू इथे स्मोकिंग केलंस? हो. अनिरुद्ध, हे हॉस्पिटल आहे. इथे तू असं काही करू शकत नाही. ओके, वेट, आलोच मी. असं बोलून अनिरुद्ध पुन्हा आत गेला. व्यवस्थित ब्रश वगैरे करून बाहेर आला. हां, आता बोल. तू बस तरी. अनिरुद्ध बेडवर बसला. आता तू खुश असशील ना? म्हणजे तुझं आता नाव झालं, तू टीव्हीवर झळकलास, प्रसिद्धी मिळाली. पण त्यासाठी मी काहीच केलं नाही. सगळं सहज घडून गेलं. एक बस जळत होती. लहान मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होती. सगळे लोक पुतळ्यासारखे स्तब्ध होऊन बघत होते. म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी गेलो. अरे पण फायर ब्रिगेडची माणसं होती ना तिथे? त्यांची संख्या कमी होती. त्यांना बोलावण्या एवढा सुद्धा वेळ नव्हता. आणि कसं आहे ना, तुमच्या आयुष्यात केव्हा तरीच असा क्षण येतो. तो सिल्व्हेस्टर स्टॅलोन बोलला ना, वन्स इन वन्स लाईफ फॉर वन मॉर्टेल मोमेंट वन मस्ट मेक अ ग्रॅब फॉर इमॉर्टिलिटी. इफ नॉट, वन हॅज नॉट लिव्ड. काही क्षण तुम्हाला अमर बनवतात.
असे क्षण तुम्ही सोडले नाही पाहिजे, नाहीतर तुम्ही जगलातच नाही. बरोबर पप्पा. एवढं बोलून आभा उड्या मारत आत शिरली आणि सरळ अनिरुद्धच्या बेडवर उडी मारली. अगं हळू पाडतेस की काय त्याला? असू दे, अनिरुद्ध हसत म्हणाला. पप्पा, मला तुझ्याबरोबर एक सेल्फी पाहिजे. सगळ्यांना दाखवणार आहे मी. माय डॅडी इज हिरो. आभा हात उंचावत म्हणाली. आभाने अनिरुद्धबरोबर एक सेल्फी घेतली. पप्पाची पप्पी घेतली. झालं तुझं, आता बाहेर वाट बघ, स्नेहा गंभीर सुरात म्हणाली. खूप सिरियस चालू आहे का काही? एकूणच दोघांचे चेहरे पाहून आभा म्हणाली. काही नाही, आम्ही बोलावतो तुला परत, अनिरुद्ध म्हणाला. थोडा वेळ शांततेत गेला. नंतर स्नेहाने सुरुवात केली. अनिरुद्ध, तुला काही कळतं का? कालपासून मला झोप नाही. तो व्हिडिओ पाहताना तर माझ्या काळजाचं काय झालं माझं मला माहीत. थोडा जरी उशीर झाला असता तर किती विपरीत प्रसंग घडला असता. आणि तू जी ही हॉलिवूड स्टारची वाक्य फेकतोस ना, ते सर्व काळजी घेऊन शूटिंग करतात. तू जे केलंस ते खरं होतं, वास्तव होतं. तुला काहीच वाटत नाही का? आपल्यामागे कोणीतरी आहे. मी आहे, आभा आहे, स्नेहाने रडवेल्या सुरात विचारलं. असतं ग लक्षात, तुम्हाला कसं विसरेन? तुझ्यावर तर मी प्रेम केलंय. तू आणि आभा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहात. पण त्या दिवशीचा प्रसंग, अचानक आग लागली. आम्ही सर्व मुलांना ग्राउंडवर घेऊन येत होतो आणि पेटलेल्या बसमधून एका मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती, पण कोणीच तिला वाचवायला पुढे जात नव्हतं. मला तिच्या रूपात आपली आभाच दिसली. तशीच निरागस, निष्पाप, पण हतबल. आणि मी वेगाने धावत सुटलो. पुढचं सगळं तुला माहीत आहेच. स्नेहा खूप शांतपणे ऐकत होती. ती अनिरुद्धला बऱ्याच दिवसांनी पाहत होती. तुला बरंच लागलं आहे अनिरुद्ध. जखमा किती झाल्या आहेत? नाही, एवढ्या काही खास नाहीत. मग उगाच लावल्यात का या पट्ट्या? नाही, डॉक्टरच बोलले नॉट सिरियस. थोडा बारीक झाला आहेस. आमची अन्नपूर्णा नाही ना घरी? आई घरी नाहीत? नाही, तिचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं, ताईकडे आहे. मग आता जेवणाचं कसं काय? हॉटेल. केव्हा? मालवणकर ताई. तिची मुलगी येते का घरी? हो, ताई डबा पाठवतात ना. जरा आगाऊच आहे. कोण? मालवणकरांची मुलगी. अगं, या वयात अशाच असतात मुली. आणि शाळेत काय करतोस? मी ना टीचर आहे. केव्हा बाहेर खातो. बरे भेटतात तुला एक एक. कसं आहे ना स्नेहा, आपण सर्वांशी नीट वागलं की सगळे चांगलेच वागतात आपल्याशी. एवढं सगळं झालं पण केव्हा बोलला नाहीस? तू तरी कुठे मला फोन केलास? कामाच्या व्यापात विसरूनच गेले. मी पण पूर्वी बनवायचे तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे पदार्थ. कोणी एकेकाळी कोथिंबीर वड्या, फ्राईड राईस, झिंगा फ्राय, चिकन बिर्याणी आणि फ्राईड बोंबील. आहा, ते तर तुला चकना म्हणून लागायचे. एवढं बोलून स्नेहाने जीभ चावली. बरं, मी निघते. तुझ्या फेवरेटला पाठवते. हो. आभा, ये बेटा आत. स्नेहाने हाक मारल्यावर आभा आत आली आणि स्नेहा बाहेर पडली. स्नेहा घरी पोचल्यावर आईने विचारलं, कसा आहे अनिरुद्ध आता? तो कसा असणार? मजेत आहे. चिंता तर दुसऱ्यांचीच असते, पण थोडा बारीक झाला आहे. आई पण घरी नाहीत. त्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं आहे. जेवणाची थोडी आबाळ होते असं वाटतंय. मी एक सांगू तुला, ऐकशील का? सांग तरी. स्नेहा, प्रत्येक माणूस वेगळा असतो. निसर्गच आहे तसा. निसर्गात कुठे सगळं सारखं असतं? प्रत्येक झाड वेगळं,
फुलं वेगळी, प्राणी पक्षी सगळंच वेगवेगळं असतं. माणसांचं सुद्धा तसंच. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि आपल्या माणसाला तर जास्त. हे बघ, 2 प्रेमी जीवांमध्ये दुरावा येतो, पण तो लवकर संपवण्याचे प्रयत्न केले नाहीत तर दरी तयार होते. हो, पण मीच का? निघून तर तूच आलीस. त्याने सांगितलं का जायला? नाही. मग? आणि तो वाईट कुठे आहे? त्याला त्याच्या पद्धतीने जगू दे. तू तुझ्या पद्धतीने जग. तुला तर काही करण्यापासून त्याने रोखलं नाही ना? नाही. अजूनही प्रेम करतेस त्याच्यावर? हो, म्हणजे परवाच्या प्रसंगानंतर तर जास्तच जाणवतंय. मग कशाला ताणून धरतेस? केव्हा केव्हा इतर कशापेक्षाही हृदयाचं ऐकावं. हो, बरोबर बोलतेस तू मम्मा, स्नेहा विचार करत म्हणाली. स्नेहा आणि आभा गेल्यावर अनिरुद्ध शांतपणे बेडवर पडून विचार करत होता. या दोघी आल्या आणि खूप बरं वाटलं. विशेषतः स्नेहा आली म्हणून. आज तिच्या डोळ्यात पुन्हा तेच प्रेम दिसलं. आपल्याविषयी आस्था, कळकळ दिसली. पण तिचा हट्ट पुरवणं काही आपल्याला शक्य होणार नाही. पण तिचं अस्तित्व अजूनही सुखावून जातं. थोडा वेळ का होईना तिच्या सहवासाने आपला मूड बदलून गेला. अनिरुद्ध त्याच्या विचाराच्या तंद्रीत होता. तितक्यात बाजूच्या बेडवरच्या काकांनी त्याला हाक मारली. काय मोरे, आज एकदम खुशीत दिसताय? का नसणार? त्यांच्या मिसेस आल्या होत्या, नर्स मिश्किल सुरात म्हणाली. तेव्हाच तरी म्हटलं मोरेंचा चेहरा कसा खुलला? तसं नाही हो काका, अनिरुद्ध हसत म्हणाला. अजून एक चांगली बातमी आहे. आणखी काय? काकांनी विचारलं. यांना उद्या सकाळी डिस्चार्ज देणार आहेत, नर्स म्हणाली. अरे वा, बातमी चांगली आहे, पण आम्ही नाराज आहोत. का बरं? नर्सने विचारलं. आमचा रमीचा पार्टनर गेला, काका हसत म्हणाले. दुसऱ्या दिवशी अनिरुद्धला डिस्चार्ज मिळाला. त्याला न्यायला शाळेतले त्याचे विद्यार्थी, निवडक मित्र आणि शिक्षक आले होते. त्यांनी ओपन कारमधून वाजत गाजत अनिरुद्धला घरी आणलं. घराजवळ देखील बरेच विद्यार्थी वेलकम होमचे बॅनर घेऊन उभे होते. बिल्डिंगमधील लोकसुद्धा होते. अनिरुद्ध या स्वागताने भारावून गेला. गळ्यातले हार काढून तो घरात शिरणार तोच आईचा आवाज आला. थांब बाहेरच. आणि तिने त्याची दृष्ट काढली. आता तो आत शिरणार तोच आई म्हणाली, वेट वेट, अजून एक सरप्राईज आहे. ये ग. तिने आवाज दिला आणि आतून स्नेहा ओवाळणीचं तबक घेऊन आली. अनिरुद्धसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. स्नेहा गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिने केस व्यवस्थित बांधले होते. काही अल्लड बटा मुद्दाम सोडल्या होत्या. कानात सुंदर इयरिंग्स आणि नाजूकसा नेकलेस घातला होता. ती खूपच सुंदर दिसत होती. स्नेहाने अनिरुद्धला ओवाळलं, कपाळाला टिळा लावला आणि अनिरुद्ध आत आला. सर्वांनी त्याच्यासाठी बरंच काही आणलं होतं. त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याचं एका मोठ्या साईजमध्ये चित्र काढलं होतं. बऱ्याच मुलांनी त्याला ग्रीटिंग्स दिली. मग सर्वांनी त्याच्याबरोबर फोटो काढले, सेल्फी घेतल्या. थोडा वेळ थांबून सर्वजण निघून गेले. आता सगळी घरातलीच मंडळी होती. आई, तू कशाला आलीस लगेच इकडे? अनिरुद्धने विचारले. अरे, तुझे जेवणाचे हाल होतात ना, म्हणून आले. आता मी आले ना, स्नेहाने त्यांच्याकडे पाहत म्हटलं. पण तुझं काम? अनिरुद्ध म्हणाला. मी सुट्टी घेतली आहे थोडे दिवस. अगं, एवढं काही झालं नाही मला. ते आम्हाला ठरवू दे ना, स्नेहा दटावणीच्या सुरात म्हणाली. त्यानंतर सगळे एकत्र जेवले. नंतर अनिरुद्ध थोडा वेळ आभाशी खेळत बसला.
मग आपल्या बेडरूममध्ये गेला. तो विचारात मग्न असताना बांगड्यांच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. स्नेहा आतमध्ये आली होती. झोपलास नाही अजून? नाही. सगळंच अनएक्सपेक्टेड झालं आज. काय? माझं स्वागत, एवढे लोक आणि काय? तू परत आलीस, वाटलं नव्हतं. जाऊ का परत? नको, अनिरुद्ध एकदम मोठ्याने म्हणाला. मग? स्नेहा जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मला सारखी तुझी आठवण यायची. मग? जुने फोटो पाहत बसायचो, कविता वाचायचो, लिहायचो आणि मस्त पीत बसायचो. स्नेहा हसत म्हणाली, असं काही नाही, पण घर खायला उठायचं. आता अनिरुद्धचे डोळे पाणावले होते. मग फोन का नाही केलास? तू रागावून गेली होतीस. कोणत्याही नात्यात जबरदस्ती चांगली नाही. फोर्सफुली कोणतंच नातं टिकत नाही. स्वतःहून वाटलं पाहिजे. खरं तर राहवत मला पण नव्हतं, पण मनाचा हट्टीपणा मान्य करत नव्हता. मग नुसती चिडचिड व्हायची. पण त्या दिवशी तुला त्या जळत्या बसमध्ये धावत जाताना पाहिलं आणि मला जे काही झालं तेव्हाच जाणवलं, आय एम स्टील मॅडली इन लव्ह विथ यू. तुला विसरणं, तुझ्यापासून दूर राहणं मला केव्हा शक्य होणार नाही. खरंच? हो, आणि तुझ्या लाडक्या सासूबाईंनी पण 4 गोष्टी सांगितल्या मला. प्रोफेसर आहेत ना त्या, बरोबर पटवून देतात. ग्रेट, अनिरुद्ध हसत म्हणाला. पण आज एवढा शृंगार, साडी वगैरे तुला आवडत नाही ना मला असं पाहायला? त्यात तू काय, आता हिरो झालायस. तुझ्यावर मरणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढणार. काहीतरीच काय, अनिरुद्ध म्हणाला. पाहिलं ना मगाशी, किती जवळ उभा राहून सेल्फी घेत होत्या. मालवणकरांच्या मुलीने तर काय, तो ओठांचा चंबू केला होता आणि जवळ आली होती. मला वाटलं आता तुझा कीस घेते की काय. तुझ्यावर लक्ष ठेवावं लागणार आता. म्हणून परतलीस की काय? नाही रे, गंमत केली. त्या बाबतीत निश्चिंत रहा. इकडे अजून कोणी नाही, अनिरुद्ध छातीवर हात ठेवत म्हणाला. पण आज तू खूपच सुंदर दिसते आहेस. हो का? हो, खरंच. तुझ्या सावळ्या रंगावर ही गडद निळी साडी सुंदर वाटते. तुझे ते लांब सडक केस गहिऱ्या डोळ्यात डुंबावंसं वाटतं आणि तुझ्या या केसांच्या अल्लड बटा माझ्या मनाला अवखळ बनवत आहेत. स्नेहा अनिरुद्धचं बोलणं हसत ऐकत होती. तू अजूनही काहीतरी बोलला होतास. काय? पुष्ट अधरांनी प्रेमवर्षाव वगैरे. स्नेहा जवळ येत म्हणाली, हां. मग काय करू? स्नेहा अनिरुद्धच्या अजून जवळ जात म्हणाली. तिच्या या अचानक बदललेल्या पावित्र्याने अनिरुद्ध गडबडला. थांब, तो लाईट बंद करतो. अनिरुद्धने लाईट बंद करून डिम लाईट चालू केला. स्नेहाने त्याला एकदम मिठीच मारली आणि अनिरुद्ध ओरडला, अगं मुका घेते ना मी. तसं नाही, मुका मार लागलाय, जरा हळू. ओके, स्नेहा हसत म्हणाली. आणि ती रात्र त्यांच्या अशाच चित्रविचित्र संवाद आणि आवाजात रंगून गेली आणि दोघांमधला दुराव्याला संपवून गेली. धन्यवाद. नमस्कार.